आषाढी वारीनिमित्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून पंढरपूरला निघालेल्या खासगी बस व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये ही बस दरीत कोसळली होती। या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। काल मध्यरात्री 12:30 ते 1च्या सुमारास हा अपघात झाला होता। या अपघाताविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर काल रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या ट्रॅक्टर आणि बसमधील अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 8 जण या अपघातात जखमी झालेत। बसमध्ये एकूण 54 भाविक होते। ट्रॅक्टरमधील 2 जण तर बसमधील 3 भाविक असे एकूण 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। हा अपघात पनवेल जवळील शिवकर गावानजीक घडलाय। आषाढी वारीनिमित्त कल्याण डोंबिवली भागातील भाविक वेगवेगळ्या अशा 4 खासगी बसने काल संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेला रवाना झाले होते, तर परवानगी नसतानाही या एक्सप्रेस हायवेवर दाखल झालेल्या या ट्रॅक्टरला भाविकांची ही बस मागून आदळली। त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती पाहता दरीत कोसळली। तर या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, IRB टीमसह देवदूत यंत्रणा तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे स्वयंसेवक असे एकूण 100 लोकांनी केलेल्या जॉईंट रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बसमध्ये अडकलेल्या इतर भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। तर या दरम्यान मुंबईवरून पुण्याला एक्सप्रेस हायवेवरून होणारी वाहतूक 2 तास थांबवण्यात आली होती। भाविकांच्या झालेल्या या दुर्दैवी अपघाताला घेऊन आता संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे। भाविकांच्या झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत आता संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाजचे ब्युरो चीफ समीर शेख यांनी। पाहूयात। कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती, वारकऱ्यांची बस होती। वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते, परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 5-800च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेसवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येत असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे। त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली। खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते। त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे, मदतकार्य पूर्ण केलेलं आहे। काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील त्या ठिकाणी आल्या होत्या। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे 20 टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते। या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55च्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती। त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी MGM हॉस्पिटलमध्ये रवाना केले, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे। आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या होत्या, त्यामध्ये एक महिला होती।